काल मलकापूर येथील नागरी सत्कारात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वीज बिल माफी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द प्रतापराव जाधव आहेत। भाऊ, काय म्हणाल? काल आपण एक वक्तव्य केलं होतं, काय त्याचा रेफरन्स आहे? काल मलकापूर या ठिकाणी माझा नागरी सत्कारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता आणि या नागरी सत्काराच्या निमित्तानं केंद्रीय मंत्रिमंडळ आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं घेतलेले शेतकऱ्याच्या संदर्भातले निर्णय, राज्यामध्ये सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आहे, या महायुतीनं सुद्धा शेतकरी असतील, महिला असतील, तरुण असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतले ते निर्णय मी त्यांना मी सुद्धा खेड्यातला आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी त्यांच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ते समजावून सांगत होतो की आज आपल्या या राज्य सरकारने, महायुतीच्या सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे वीज बिल माफी आणि पुढच्या 5 वर्षासाठी वीज मोफत। हे समजून सांगत असताना मी त्यांना उदाहरण दिलं। मी आता बोलताना असं नाही म्हणू शकत की तुमचं बिल कधीपासून थकत आहे म्हणून, मी माझ्या स्वतःचं उदाहरण देत मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की आपण 3-3 पिढ्यापासून इलेक्ट्रिकचे बिलं कधी भरलेले नाहीत आणि MSEBीनं सुद्धा कधी तगादा लावून आपल्याकडून ते वसूल केलेले नाहीत। ती एवढी मोठी हजारो कोटी रुपयाची रक्कम आपल्या सरकारनं त्या ठिकाणी थांबवलेली आहे आणि पुढची 5 वर्ष मोफत वीज आणि दिवसा वीज देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि ते काम सुरूसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे। पण काल TV वर अशा प्रकारची बातमी आली की केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी 3 पिढ्यापासून इलेक्ट्रिकचं बिल भरलेलं नाही। माझं आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आणि आपल्यालासुद्धा आव्हान आहे की आपण MSEBीमध्ये जाऊन चेक करावं की माझं बिल थकलेलं आहे का। माझं दरवर्षी मार्च महिन्यामध्ये आम्ही आमचे सगळे बिलं मी तरी स्वतः त्या ठिकाणी नील करत आलेलो आहेत। खात्रीसाठी लागत असेल तर मी आपल्याला नो ड्यू सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो आणि फक्त MSEBीचंच नाही, मग तो घराचा टॅक्स असेल, नळ टॅक्स असेल, शासकीय देणी जी काही असतील ती मी रेग्युलरपणानं भरतो। मला जाणीव आहे, मी 35 वर्षापासूनचा लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी लोकांना ज्यावेळेस आपण वेगवेगळ्यासाठी आव्हान करतो तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवल्या पाहिजे आणि तो मी ठेवत आलो आणि आजही त्या सगळ्या क्लिअर आहेत। पण कालच्या त्या बोलण्याचा विपर्यास काही TV चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। माझी सगळ्यांना विनंती आहे की माझं जर ते पूर्ण भाषण जर ते ऐकलं असतं तर मला वाटते मी काय बोललो याचा अर्थ सगळ्यांच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आला असता। तर नक्कीच माझ्या बोलण्याचा हा विपर्यास झाला आहे। मात्र वीज बिल माफी संदर्भात शेतकऱ्यांना मी त्यांना समजेल अशा भाषेत पटवून देत असल्याने शब्दशः अर्थ TV चॅनल्सनी किंवा माध्यमांनी घेतला आणि त्याचा विपर्यास केला, असं खासदार प्रतापराव जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।